वाडा नगर पंचायत मध्ये अनेक विकास कामं झाली, कोट्यावधींचा निधी खर्च झाला आणि या सगळ्या भांडवलाच्या आधारे आता इथले जे राजकारणी आहेत हे निवडणुकांना सामोरे जात आहेत. हा जो सगळा निधी जो खर्च झालेला आहे वाड्यामध्ये, हा निधी एकतर अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामांनी पोखरून काढलेला आहे असं आपण अनेक उदाहरणांसह आपण मागच्या काही याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आता आपण नियोजन शून्य कारभार कसा असतो, ज्या नियोजन शून्य कारभारामुळे या शहराची कशा पद्धतीने वाताहत व्हायला आले ते बघण्यासाठी आपण आता प्रत्यक्ष आलेलो आहोत. सचिना, कुठला भाग आहे आपल्या वाड्यातला? हा मंगळ पार्क समर्थनगरचा भाग आहे. 1 नंबर वॉर्ड नंबर 10 चा भाग आहे हा. इथे समर्थनगर मध्ये आपण इकडे मागे बघू शकता. हा जो रस्ता आहे हा मला वाटतं गणपतीच्या आधी बनवला. 6 महिने पण झालेले नाही त्या गोष्टीला. 6 महिने गणपतीच्या आधी हा रस्ता बनवलेला आहे, जो कॉन्क्रीट करण्याचं झालेलं आहे रस्त्याचं. ठीक आहे, या रस्त्याने लोकांना काहीसा दिलासा मिळालेही असेल, परंतु आता या भागामध्ये आता ज्या पाण्याच्या वाहिन्या आलेल्या आहेत, नवीन जी पाण्याची योजना आलेली आहे आणि पाण्याची नवीन योजना आल्यानंतर या प्रशासनानं या बहादरांनी काय करावं तर त्यांनी नवीन बनवलेला रस्ता आता खोदायचं काम सुरू केलेलं आहे. म्हणजे नियोजन शून्य कारभार, ढिसाळ कारभार ज्याला म्हणतात, तो कसा असेल ना, तो आपण इथे प्रत्यक्ष बघतो की हा अशा प्रकारचा कारभार आहे. इथे हा रस्ता आपण बघू शकतो, हा आत्ता बनवलेला रस्ता आहे गणपतीच्या आधी आणि आता आलेल्या योजनेसाठी हे तोडफोड करायला लावले. आता प्रश्न असा आहे की वाड्यामध्ये हे काही एकच गोष्ट नाहीये. वाड्यामध्ये आतापर्यंत अशी बोगस कामं आणि अशा प्रकारे नियोजन शून्य कारभार आहे. सचिन, तू सांग, तू अजून कुठल्या ठिकाणी अशी कामं बघितलेली? मला असं वाटतं की नळ योजनेचं काम पहिल्यांदाच या वॉर्ड नंबर 10 मध्ये चालू झालेलं आहे. इथे सगळे रस्ते ह्या 6-8 महिन्यापूर्वी बनवलेले रस्ते, सगळे रस्ते आणि ह्या सगळ्या रस्त्यांची वाहतूक केलेली. प्रत्येक रस्त्यात मधूनच लाईन गेलेले, आडवे तोडलेत, उभे तोडलेत आणि ही पूर्णपणे वाहतूक केलेले रस्ते. नवीन बनवलेले इथे नियोजन शून्य हे विकास कामे चालू आहेत. खरंच इथे नळ योजना येणार होती माहिती होतं. याच्यासाठी मध्ये रस्त्यासाठी गॅप ठेवायला हवे होते किंवा आणखीन काहीतरी योजना नियोजन हवं होतं. पण आता तू बघशील, आपण जो काही तो आराखडा वगैरे हे लोक बनवतात की इथून MA प्लॉट आहे, तिथून गार्डन आहे, हे या सगळ्यामध्ये रस्ते येतात. रस्त्यामध्ये तुम्ही जे हे पथदिवे वगैरे उभे केलेले आहेत, याच्यासाठी पण आपण बघितलं की कित्येक ठिकाणी रस्ते फोडले वायर टाकायला. त्याचाही देखील कुठला नियोजन आहे? आणि हे तर म्हणजे कहर दिसतो, हा मला मूर्खपणाचा कहर आहे. खरंच म्हणजे शासनाचा निधी कशा प्रकारे फुकट लावायचा हा या उदाहरण दिसतं आपल्याला. ही नळ योजना येणार होती वाड्यासाठी, खूप वर्षापासूनची प्रतीक्षा होती, आली, चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही. 6 महिन्यापूर्वी बनवलेल्या रस्त्यांची वाहतूक आणखीन काय हवंय? इथे अद्याप टाकीचा पत्ता नाही, पण फक्त नळ खोदायला आणि पाईप टाकायचं काम चालू आहे. काल मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यासाठी चांगले रस्ते तोडायची चालेल. आता आपण बघू शकतो की कशी भयंकर परिस्थिती आपण बघितली आणि आपण इथल्या लोकांशी देखील बोललो की हे रस्ते वगैरे हे सगळं त्यांना मान्य आहे, परंतु अशा प्रकारे जर नवीन रस्ते तोडून तुम्ही परत त्याच्यामध्ये दुसरी विकास कामं करत असाल तर ही विकास कामं आहेत की भकास कामं आहेत? हे नेमकं कोणाला इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही हा प्रयत्न चालवलाय? मतदारांनी याचा विचार करायला पाहिजे. वाड्यातील जो कोट्यावधी रुपयांचा जो निधी अशा प्रकारे उधळला जातोय, याचा जाब लोकांनी विचारायला पाहिजे. नक्की.